आपण या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। मोठ्या संख्येने जमा व्हावं की कमी संख्येने जमा व्हावं, विरोधाचा भाग म्हणून एकही माणूस हजार लोकांच्या विरोधामध्ये उभा टाकला तरी त्याला विरोध म्हणता येतो, ही लोकशाहीची व्याख्या आहे। पण या सनातनी आणि मनुवादी व्यवस्थेनं विरोधकांचा गळा कुठपर्यंत आवळलेला आहे हे आपण वेळोवेळी आंदोलन करणाऱ्यांचा जो आवाज दाबला जातो त्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं। या देशामध्ये प्रत्येक वेळेस हे मनुवादी आणि जातीवादी व्यवस्था संविधान विरोधी वक्तव्य करून डोके वर काढण्याची ज्या त्या वेळेस प्रयत्न करत असतात, परंतु इथं उपस्थित असलेल्या सर्व संविधान प्रेमी लातूरकरांना मी सांगू इच्छितो, हे डोक्यावर काढणारे मनुवादी आणि जातीवादी धर्मांध लोक जे संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न करतात, मित्र हो, कुठेतरी या व्हायरसला आपला अँटीव्हायरस कमी पडतोय। आपला अँटीव्हायरस कमी पडत असल्यामुळे हे जातीवादी धर्मांध लोक हे संविधानावर वेळोवेळी आघात करायचं बघतायत। त्यांच्या विरोधामध्ये आपला आवाज जोपर्यंत आपण बळकट करणार नाहीत तोपर्यंत संविधानाचं रक्षण करणारे घरात बसून संविधानाचं रक्षण होणार नाही। सर्व इथं उपस्थित असलेले आम्ही सर्व संविधान प्रेमी लातूरकर हे वेगवेगळ्या पक्षातले आहेत, संघटनेतले आहेत, विचारधारेतले एका विचाराने बांधलेले आहोत। आपण त्या विचाराचा धागा पकडून सर्वजण येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन, एक मोठा मोर्चा या लातूर शहरातून आपण काढणं गरजेचं आहे। त्या माध्यमातून या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला एक उदाहरण भेटेल की संविधान मानणारे आणि संविधान जगणारे लोक हे या देशामध्ये आणखीन जिवंत आहेत आणि हा आवाज आणखीन जिवंत आहे। तो आवाज दृढ करण्यासाठी मीही आपल्या सोबत त्या ताकदीने आणि त्या विचाराने मी आपल्या सोबत असणार आहे। एवढं इथं गवाही देतो आणि थांबतो। जय